नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिबिल स्कोअर म्हणजे काय हे नाव खूप साऱ्या लोकांनी याआधी ऐकलं असेल। ज्यांनी याआधी लोन घेतलं आहे त्यांना सिबिल स्कोअर नक्की काय आहे हे माहीत असेल। सिबिल स्कोअरचं स्वरूप काय असतं, सिबिल स्कोअर कशावर अवलंबून असतो, तो कसा काढायचा, सिबिल कमी किंवा खराब कसा होतो, सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर त्याचे काय फायदे आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। अशाच प्रकारचे वेगवेगळे आणि उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो। त्यासाठी या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। तसेच सर्व अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। कोणत्याही प्रकारचं लोन घेताना आपण जेव्हा बँकेकडे जातो त्यावेळेस बँक आपला सिबिल स्कोअर चेक करते। बँक काय करते, हा व्यक्ती कोण आहे, कसा आहे याबद्दल माहिती नसते। बँक सिबिलकडे जाते आणि सिबिल एक अशी संस्था आहे जी सर्व पास रेकॉर्ड, क्रेडिट हिस्ट्रीचा हिशोब ठेवते आणि त्यावरून एक स्कोअर तयार करते किंवा रेटिंग देते, त्याला सिबिल स्कोअर असं म्हणतात। हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी लोन घेतेच आणि सिबिल स्कोअर काय आहे हे माहीत असणं, तो कसा काढायचा आणि तो चांगला कसा बनवायचा याची माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा फायदा होईल। सिबिल स्कोअरला CIR असंही संबोधलं जातं, म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। सिबिल स्कोअर हा आपल्या क्रेडिट इतिहासाचा 3 अंकांचा सारांश आहे, म्हणजे सिबिल स्कोअर हा 3 अंकी असतो। क्रेडिट माहिती अहवाल सिबिल स्कोअर हा आपल्या क्रेडिट इतिहासाचा 3 अंकाचा नंबर असतो। सिबिल अहवालात सापडलेल्या क्रेडिट इतिहासाचा उपयोग करून ही संख्या काढली जाते, ज्यास CIR असंही म्हटलं जातं। क्रेडिट माहिती अहवाल देखील असेही म्हटले जाते। CIR हा एका व्यक्तीचा काही काळासाठी कर्ज प्रकार आणि क्रेडिट संस्थांमध्ये किती कर्ज घेतलं आहे किंवा क्रेडिट पेमेंटचा इतिहास काय आहे त्याची माहिती असते। समजा एखाद्या व्यक्तीला लोन घ्यायचं असतं, त्यावेळेस ती एका बँकेकडे जाते। मग त्याला कोणत्याही प्रकारचं लोन घ्यायचं असेल, होम लोन किंवा व्हेइकल लोन किंवा इतर कोणतेही लोन घ्यायचं असेल तरी बँक काय करते, त्या व्यक्तीचा अहवाल हा एका संस्थेकडून मागवते आणि त्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास मागवते। त्या संस्थेला सिबिल असं नाव दिलेलं आहे। आतापर्यंत किती कर्ज घेतलेलं आहे, कोणत्या प्रकारे आणि कसं फेडलेलं आहे त्याचा एक सारांश असतो आणि त्याला क्रेडिट रिपोर्ट म्हटलं जातं, तो बँकेला देते। यानंतर बँक ठरवते की या व्यक्तीला कर्ज द्यायचं की नाही द्यायचं। यानंतर पुढे जाण्याआधी आपण लोनचे प्रकार कोणते आहेत आपण ते पाहून घेऊया। सामान्यतः लोनचे 2 प्रकार आहेत। यामध्ये पहिला प्रकार हा सिक्युअर्ड लोन आहे। सिक्युअर्ड लोन म्हणजे लोनच्या मोबदल्यामध्ये काहीतरी गहाण किंवा तारण ठेवावे लागते, ज्याला आपण सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा म्हणतो। सिक्युअर्ड लोनमध्ये होम लोन, व्हेइकल लोन आणि गोल्ड लोन येतं। दुसरा प्रकार आहे तो अनसिक्युअर्ड लोन। यामध्ये कोणत्याही प्रकारचं सिक्युरिटी डिपॉझिट दिलं जात नाही आणि या लोनच्या प्रकारामध्ये पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड, बँकच्या ज्या काही क्रेडिट फॅसिलिटी असतात त्याचा यामध्ये समावेश असतो। आता आपण सिबिल स्कोअरचं स्वरूप काय असतं त्याबद्दलची माहिती घेऊया। सिबिल स्कोअर हा सामान्यतः 3 अंकाचा असतो, जो की एका प्रत्येक व्यक्ती, कंपनी किंवा हा बिझनेसला दिला जातो। यावरून बँकेला कळतं की एखाद्या व्यक्तीला दिलेलं लोन ती परत देऊ शकेल का, त्याला किती लोन दिलं पाहिजे, त्याची जोखीम किंवा त्याची लायबिलिटी किती आहे आणि त्या व्यक्तीस कर्ज देणं योग्य आहे का। सिबिल स्कोअर हा सामान्यतः 300 ते 900 एवढा असतो आणि जेवढा जास्त असेल तेवढा तुम्हाला फायदा मिळतो आणि जेवढा जास्त असेल तेवढा लोन मिळण्याच्या संधी जास्त असतात। सिबिल ही संस्था नेमकी कोण आहे आणि काय आहे? ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड ही भारतात कार्यरत एक क्रेडिट माहिती कंपनी आहे। हे 600 दशलक्ष व्यक्ती आणि 32 दशलक्ष व्यवसायांवर क्रेडिट फायली ठेवते, म्हणजेच 600 दशलक्ष व्यक्ती आणि 32 दशलक्ष व्यवसायांवरती नजर ठेवते आणि त्यांच्या पास रेकॉर्ड, त्यांच्या लोन हिस्ट्रीचा रेकॉर्ड ठेवते। सिबिलचा फुल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असा आहे। सिबिल ही भारतात काम करणाऱ्या 4 क्रेडिट ब्युरोपैकी एक आहे आणि अमेरिकन बहुराष्ट्रीय गटाच्या ट्रान्स युनियनचा भाग आहे। ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड ही पॅरेंट कंपनी आहे आणि सिबिल ही भारतामध्ये कार्यरत आहे। ही संस्था कसं काम करते? ही संस्था एखाद्या व्यक्तीने घेतलेलं कर्ज हे वेळेवर भरलेलं आहे की नाही, त्याचं रीपेमेंट बरोबर केलेलं आहे की नाही, किंवा किती वेळा ते कर्ज बुडवलेलं आहे किंवा किती वेळा त्या कर्जाचा हप्ता बुडवला आहे, म्हणजेच ही कंपनी व्यक्ती आणि बिझनेसच्या क्रेडिट हिस्ट्री किंवा पास रेकॉर्डचा तपशील ठेवते। ट्रान्स युनियन सिबिल कर्जाची जोखीम आणि किमतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने ग्राहक, कर्ज
आणि देय माहितीची एकत्र करते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण किंवा एखाद्या बिझनेसने घेतलेलं कर्ज आपण बँकेकडून घेतो, पण हे त्या संस्थेला कसं कळतं? एखादी व्यक्ती किंवा उद्योग जेव्हा कर्ज घेतात तेव्हा बँका सर्व माहिती त्या संस्थेकडे पोहोचवतात। जेव्हा एखादी व्यक्ती किंवा उद्योग एखादा कर्जाचा हप्ता बुडवतो किंवा थकवतो किंवा बाउन्स करतो, त्यावेळेस ही बँक किंवा एखादी संस्था या सिव्हिल संस्थेला तो रिपोर्ट पाठवते आणि ती संस्था याबद्दलचा संपूर्ण तपशील ठेवते आणि या सर्व तपशिलावरूनच हा सिबिल स्कोअर ठरवला जातो। सिबिल स्कोअर कशावर अवलंबून असतो किंवा सिबिल स्कोअर कसा काढला जातो? सिबिल स्कोअर हा प्रामुख्याने 5 मुद्द्यांचा विचार करून काढला जातो। या प्रत्येक 5 मुद्द्यासाठी एक पर्सेंटेज ठरवलं असतं। यामध्ये 35% पेमेंट हिस्ट्री, 30% अमाऊंट ओन, यानंतर 15% क्रेडिट हिस्ट्री, 10% टाइप्स ऑफ क्रेडिट इन यूज, यानंतर 10% एन्क्वायरीज आणि न्यू क्रेडिट, या 5 विभागाच्या पर्सेंटेजवरतून सिबिल स्कोअर काढला जातो। आता आपण हे 5 विभाग सविस्तरपणे जाणून घेऊया। सर्वात मोठं पर्सेंटेज म्हणजे 35% पेमेंट हिस्ट्री। एखाद्या व्यक्तीने घेतलेलं कर्ज वेळेवर भरलेली आहेत की नाहीत यामध्ये सर्व प्रकारचे लोन, क्रेडिट कार्ड बिल याचा तपशील विचारात घेतला जातो। जर एखाद्या कर्जाचा हप्ता जर वेळेवर भरला नसेल तर यावेळेस तो इकडे निगेटिव्ह मार्कमध्ये जातो। यानंतर 30% अमाऊंट ओन। अमाऊंट ओन म्हणजे एखाद्या व्यक्तीची एलिजिबिलिटी किती आहे आणि त्या व्यक्तीने एकूण किती रकमेचं कर्ज घेतलं आहे किंवा सध्या घेतलेलं आहे यावरती या प्रकारामध्ये हे पर्सेंटेज ठरवलं जातं। एखाद्या व्यक्तीची लोन एलिजिबिलिटी ही 40 लाखाची आहे आणि त्या व्यक्तीचं 25 लाखाचं होम लोन आणि 10 लाखाचं व्हेइकल लोन, तर एकूण 35 लाख लोन आहे। यावरून त्याची एलिजिबिलिटी ठरवली जाते। एलिजिबिलिटीपेक्षा जेवढी रक्कम कमी असेल तेवढा स्कोअर जास्त असेल आणि जेवढी रक्कम एलिजिबिलिटीच्या जवळजवळ असेल, म्हणजे 40 लाखाची एलिजिबिलिटी आणि 35 लाखाचं लोन घेतलं असेल तर त्यावेळेस थोडा स्कोअर कमी असेल, पण 40 लाखाची एलिजिबिलिटी आहे आणि 30 लाख जर लोन घेतलं असेल या परिस्थितीमध्ये स्कोअर थोडासा जास्त असतो। यानंतर तिसरा प्रकार 15% क्रेडिट हिस्ट्री। यामध्ये प्रामुख्याने किती वर्षापासून कर्ज घेत आहात एवढा तुमचा पास रेकॉर्ड जास्त आणि चांगला असेल तेवढा स्कोअर जास्त असणार आहे आणि तुम्ही किती कालांतराने कर्ज घेतली आहेत, एकाच वर्षात जर 2 लोन घेतली असतील तर या प्रकारामध्ये स्कोअर थोडासा कमी होतो। चौथा मुद्दा 10% टाइप्स ऑफ क्रेडिट इन यूज किंवा क्रेडिट मिक्स, म्हणजे तुम्ही किती प्रकारची कर्ज घेतलेली आहे, एकाच वेळेस तुम्ही किती प्रकारची कर्ज घेतलेली आहेत। एकाच वेळेस जर 2 प्रकारचे लोन असतील तर ठीक आहे, पण जास्त असतील तर सिबिल स्कोअर अफेक्ट होतो। एखाद्या व्यक्तीचं होम लोन, LIC लोन, गोल्ड लोन किंवा व्हेइकल लोन आहे तर मग स्कोअर हा अफेक्ट होणारच। एखाद्या व्यक्तीचं होम लोन आहे आणि क्रेडिट कार्डचा वापरसुद्धा आहे, यावेळेस हे 2 प्रकारचे लोन गणले जातात। यानंतर 5वा मुद्दा 10% एन्क्वायरीज आणि न्यू क्रेडिट। प्रत्येक व्यक्ती साधारणतः आपल्याला कोणाकडून किती जास्त लोन मिळणार आहे यासाठी जास्त ठिकाणी किंवा बँक किंवा एजंटकडे चौकशी करते। याच वेळेस बँक किंवा एजंट हे लोन देण्यासाठी किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करण्यासाठी सिबिलकडे जातात आणि सिबिल रिपोर्ट काढतात। यामुळे तुमची जास्तीत जास्त वेळा चौकशी होते आणि सिबिल रिपोर्ट काढला जातो। साधारणतः 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 3 ते 5 वेळा चौकशी करणे किंवा सिबिल रिपोर्ट काढणे हे नॉर्मल समजलं जातं, पण लोन घेताना व्यक्ती काय करते 5 ते 10 ठिकाणी चौकशी करते आणि रिपोर्ट काढून घेते। त्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्येच 5 ते 10 ठिकाणी चौकशी होते। यामुळे काय होतं, सिबिल स्कोअर हा कमी होतो। न्यू क्रेडिट म्हणजे तुमचं जे नवीन लोन आहे त्यासाठी तुम्ही किती रकमेचं कर्ज घेणार आहात, ही रक्कम तुमच्या एलिजिबिलिटीमध्ये बसते आहे का। सिबिल रिपोर्ट काढताना तुम्हाला किती रकमेचं लोन काढायचं आहे त्याची माहिती सुद्धा तिकडे पुरवली जाते। यानंतर सिबिल स्कोअर कसा कमी किंवा खराब होतो याची प्रामुख्याने 4 कारणं आहेत। यामध्ये पहिलं कारण म्हणजे रिपेमेंट हिस्ट्री, म्हणजे या अगोदर जी काही तुम्ही लोन घेतली आहेत त्याचं पेमेंट तुम्ही कसं केलेलं आहे, वेळेवर केलेलं आहे की नाही, किंवा हप्ते चुकवले आहेत का, किंवा जर तुम्ही हप्ते चुकवल्यामुळे जर डिफॉल्टर झाला असाल तर यावेळेस तुमचा सिबिल स्कोअर हा खराब होतो किंवा कमी होतो। यामुळे घेतलेल्या प्रत्येक कर्जाचा EMI हा वेळेवरती भरणं गरजेचं आहे। तसेच क्रेडिट कार्ड पेमेंट करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। यानंतर सतत कर्ज घेणे, याचा अर्थ असा होतो की तुम्ही एक लोन संपल्यानंतर दुसरं लोन, दुसरं संपल्यानंतर तिसरं लोन, अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक वेळेस जर तुम्ही लोन घेत असाल आणि जर तुमचं कर्ज घेण्याचं प्रमाण हे जर जास्त असेल तर त्यावेळेस तुमचा हा सिबिल स्कोअर कमी होतो। तिसरा मुद्दा जास्तीत जास्त चौकशी, याची माहिती आपण थोड्या वेळापूर्वीच घेतली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चौकशी करणे सुद्धा आपल्यासाठीच हानिकारक आहे। यामुळे आपला सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो।
एकाच वेळेस 2 किंवा 3 कर्ज घेणे, म्हणजेच जर तुमचं एका लोनमुळे जर भागत नसेल किंवा एक लोन जर तुम्हाला पुरत नसेल तर तुम्ही 2 लोन घेता, म्हणजे होम लोन त्यासोबत गोल्ड लोन, होम लोन आणि LIC वरती लोन, अशा प्रकारे 2 किंवा 3 कर्ज एकाच वेळेस घेणे आणि एकाच वेळेस चालू असणे हे यामुळे सुद्धा सिबिल स्कोअर कमी होतो. सिबिल स्कोअरचा फायदा म्हणजे जेवढा तुमचा सिबिल स्कोअर जास्त असेल तेवढा तुम्हाला जास्त फायदा आहे आणि लोन मिळण्याच्या संधी सुद्धा जास्त आहेत. सिबिल स्कोअर जर खूपच चांगला असेल तर तुम्हाला उत्कृष्ट व्याजदर मिळतात, म्हणजे कमीत कमीचा व्याजदर आकारला जातो. आपण आता होम लोनच्या बाबतीमध्ये बोलूया. प्रत्येक बँकेचं कर्ज हे 6.95 पासून सुरू असेल तर प्रत्येक व्यक्तीला 6.95 हा व्याजदर मिळत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर हा 800च्या वरती असेल तर त्या व्यक्तीला 6.95 नाही पण किमान 7 किंवा 7.5 पर्यंत व्याजदर मिळतो. एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर हा 750 किंवा 700 पेक्षा जर कमी असेल तर त्या व्यक्तीस मिळणारा व्याजदर हा 7.10 ते 7.20-25 पर्यंत असा असतो. आणि साधारणतः 700 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर असणे हे खूप फायद्याचं आहे. 700च्या वरती जर सिबिल स्कोअर असेल तर सहजासहजी लोन मिळतं, पण 700च्या खाली जर सिबिल स्कोअर असेल तर लोन मिळणं सुद्धा खूप अवघड असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बँक किंवा संस्था ही जे काही कर्ज देते 75% कर्ज हे 700 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर असणाऱ्या लोकांना दिलं जातं. आता काही लोक बोलतील की मी कधीच लोन घेतलं नाही म्हणजे सिबिल स्कोअर 900 असायला पाहिजे, पण तसं नसतं. त्यांना रिपोर्टमध्ये NA म्हणजेच नो क्रेडिट ॲक्टिव्हिटी किंवा NH नो क्रेडिट हिस्ट्री असं त्यांच्या रिपोर्टमध्ये दर्शवलेलं जातं. याचा अर्थ असा होतो की NA म्हणजे नो क्रेडिट ॲक्टिव्हिटी, म्हणजे या अगोदर जर तुम्ही काही कर्ज घेतलं नसेल किंवा ते पेमेंट केलं नसेल तर तुमचा हा सिबिल स्कोअर कशावरती काढायचा, त्यामुळे स्कोअर काढू शकत नाहीयेत. किंवा नो क्रेडिट हिस्ट्री, जर या अगोदर तुमच्याकडे काही हिस्ट्रीज नसेल तर त्यावरून तुमचा सिबिल स्कोअर काढायचा कसा किंवा कोणत्या बेसवरती तुमचा सिबिल स्कोअर काढायचा. यावरून असं दिसून येतं की लोन नसेल तरी सुद्धा सिबिल स्कोअर हा कमीच असतो, तो आपोआप वाढला जात नाही. यामुळे या अगोदर जर तुम्ही कधी लोन घेतलं नसेल आणि काही कालांतराने जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल किंवा होम लोन घ्यायचं असेल तर सध्या कोणतंही एक छोटंसं लोन काढून ते वेळेवरती भरून किंवा ते वेळेच्या अगोदर भरून मी तुमचा स्कोअर चांगला वाढवू शकता. यामुळे तुम्हाला पुढील लोन घेताना कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचा सिबिल स्कोअरही चांगला झालेला असेल. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.